आहे आणि गरमागरम काहीतरी खायची इच्छा तर होणारच ना. त्यामुळं आज मी तुम्हाला गरम गरम कांदा भजी करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणार हे साहित्य: हा चिरलेला 1 वाटी कांदा, हे कोथिंबीर, हे हिरवं तिखट, हिरवी मिरचीचं, हे लिंबू, हे मीठ, हा खायचा सोडा, हा ओवा आणि ही साखर. हे हिरव्या मिरचीचं तिखट, वाटलेली मिरची, हा 1 वाटी कांदा बारीक चिरलेला, त्याच्यानंतर ही कोथिंबीर, हे चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर ही चवीनुसार साखर, हा ओवा थोडासा हातावर असं चुरून घ्यायचा, म्हणजे वास चांगला छान लागतो भज्याला. आणि साखर घातलेली आहे, त्यामुळं हे थोडंसं लिंबू पिळणार आहे. ह्यानं भजी खमंग आणि कुरकुरीत होतात. चवीनुसार थोडासा सोडा, म्हणजे सोड्यामुळं छानपैकी भजी कुरकुरीत आणि खमंग होतात. संपूर्ण इथं सगळं साहित्य घातलेलं आहे डाळीच्या पिठामध्ये. हे आता असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं याच्यात. उभ्या कांद्याच्या भज्यात आणि बारीक चिरलेल्या कांद्याच्या भज्यात तुम्हाला काय फरक वाटतो बघा, एकदा करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्याचं पीठ एकसारखं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. पीठ जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर भजी फुगत नाही. असं हे पीठ तयार झालेलं आहे भज्याचं. तेल गरम झालेलं आहे. आता मी भजी सोडायला सुरुवात करते. हे आता असं मंद आचेवर भज्यांचा पूर्ण घाणा उलटवून घ्यायचा. जास्त जर तेल गरम झालं तर मग थोडीशी आतल्या बाजूनं लालसर होतात, म्हणून गॅस थोडासा कमी केलेला आहे. कलरही छान दिसतो आणि ह्याची मिरचीची पण आपल्याला भजी करता येतात. इकडे चहाही चालू आहे, त्याच्यामुळे चहा आणि मिरची भजी, चहा, मिरचीची भजी आता आपण त्याचा स्वाद घेणार आहोत. अशी आपण मिरचीची सुद्धा भजी करू शकतो. ही अशी मिरचीची भजी केलेली आहे, त्याची देठं काढून घ्या, नाहीतर काय होतं तेलामध्ये मिरची फटकन फुटू शकते आणि अंगावर तेल उडण्याचा धोकासुद्धा होऊ शकतो. अशी ही कांदा भजी, मिरची भजी आणि चहा
तयार आहे. तुम्ही सगळ्यांनी करा, एकदा टेस्ट करून बघा आणि मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.